नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणांचं परिचय पत्रक आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रात सामाजिक समरसतेचं गाणं म्हणणारं एक केंद्र आहे आणि हेच पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सर्व भक्त विठ्ठलाच्या चरणी समान असतात हे सांगणारं आहे. पण या मंदिराला आता घेरून ज्याला कोणाला भक्तांना रोखायचंय त्याचा प्रयत्न आपल्याला परवडणार आहे का, यशस्वी होणार आहे का, ही आजच्या लक्षवेधीतली महत्त्वाची चर्चा आहे. या चर्चेचं निमित्त ठरलंय ते मंदिर समितीनं अचानक कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री या नात्यानं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या द्वयीला बोलवायचं का नाही याबाबत घेतलेली बोटचेपी भूमिका. काही चार माणसं उभी राहतात आणि सरळ सरळ आरक्षण दिलं नाही तर पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही अशी भूमिका घेत कार्तिकीच्या महापूजेच्या मध्येच आडवे येतात. ही चार माणसं समितीच्या बैठकीत भूमिका मांडतात आणि समितीचे लोक, ज्यांना खरं तर देव आणि भक्त यांच्यामध्ये कोणालाही येऊ द्यायचं नसतं, ती माणसं अचानक शरणागत झाल्यासारखी दिसायला लागतात. ज्या मंदिर समितीनं खडसावून सांगण्याची गरज होती की कार्तिकीची महापूजा ही जातीय आरक्षणाची चर्चा करण्याची आणि दबाव आणण्याची जागा नाही, त्याच्याऐवजी समितीची भूमिका वेगळी दिसते. पर्यायानं समिती जर समजा कोणी आक्रमक आंदोलन करणार असेल त्याच्यासमोर सरपटायला लागली तर भाविकानं परमेश्वरापर्यंत पोहोचायचं नाही का? कार्तिकीची महापूजा आणि त्यात सुद्धा ती शासकीय पद्धतीनं होण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांची आहे. परमेश्वर आषाढीच्या पासून कार्तिकीपर्यंत जो प्रवास करतो त्या प्रवासाच्या नंतरचा हा पुढचा टप्पा आहे. अख्खा वारकरी संप्रदाय देवाला भेटण्याच्यासाठी घरातून बाहेर पडून आषाढीला पंढरपुरात पोहोचतो. त्या आषाढीच्या महापूजेच्या निमित्तानं सुद्धा यापूर्वी झालेलं राजकारण आपल्याला आठवत असेल. देवेंद्र फडणवीसांना विरोध करायचा म्हणून आषाढीच्या वारीमध्ये साप सोडण्याची भाषा केली गेली आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या पूजेपासून वंचित ठेवलं गेलं. ते फडणवीस होते म्हणून ही भूमिका घेतली गेली हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय. आणि आत्ता सुद्धा कार्तिकीच्या महापूजेच्या निमित्तानं एक फडणवीस आहे आणि दुसरी व्यक्ती ही शरद पवारांना सोडून गेलेली आहे म्हणून भूमिका घेतली जाते हे न कळण्या इतपत महाराष्ट्र दुधखुळा नाही. पण मागणी करणाऱ्यांपेक्षा मला जास्त काळजी वाटते ती सरपटणाऱ्या समिती सदस्यांची. या समितीनं ताठ भूमिका घेणं गरजेचं होतं. दुर्दैवानं ती त्यांनी घेतली नाही. त्यांनाही गावात राहायचंय, ही त्यांची स्वार्थी भूमिका असू शकते, पण यातून गेलेला संदेश आणि संकेत चुकीचा आहे. या विठ्ठल मंदिरामध्ये सर्व ज्ञाती समूहांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजी लढले होते. साने गुरुजी कोणत्या जातीचे आहेत याची अनेकांना सोयीस्कररित्या आठवण होते, अनेकांना त्याची सोयीस्कररित्या आठवण होत नाही. हे सगळं आत्ता सांगण्याची गरज अशी आहे की कार्तिकीची महापूजा ही राजकीय आखाडा बनू शकत नाही. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर काय किंवा देशातलं कुठलंही मंदिर हे राजकीय आखाडा बनू शकत नाही. देवात आणि भक्तात कोणीही येता कामा नये, मग ते बडवे असोत किंवा राजकीय बडवे असोत. ही भूमिका ठामपणे महाराष्ट्राला सांगण्याची गरज आहे. ही भूमिका ज्यांना सांगता येत नाही ते सरपटतात, ते बिळात लपतात. ही माणसंही आपल्याला समोर आणावी लागतील. आपल्या या चर्चेत महापूजेचा राजकीय आखाडा कुणामुळे या शीर्षकांतर्गत होणाऱ्या चर्चेत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत संदीपजी मांडवे आहेत, ते मराठा समन्वयक या नात्यानं या चर्चेत आहेत. आपल्यासोबत ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आहेत, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे ते सदस्य आहेत. या चर्चेत आपल्यासोबत गणेशजी खंडकर आहेत, प्रवक्ता आहेत भारतीय जनता पार्टी. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करूयात. संदीपजी,
आपल्याला माझा पहिला प्रश्न आहे, या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल प्रथमतः आपले आभार. कार्तिकीच्या महापूजेला 2 उपमुख्यमंत्री येणं यंदा अपेक्षित आहे, असं यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नव्हतं. आता 2 उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात आरक्षण दिल्याशिवाय यायचं नाही ही भूमिका घ्यावी असं तुम्हाला का वाटलं? पहिल्यांदा मी आपल्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो आपण संबंध महाराष्ट्रभर मांडताय याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. माझा आवाज येतो आपल्याला? बिलकुल बिलकुल संदीप मांडवेजी, अत्यंत उत्तमरित्या तुमचा आवाज येतोय. तुम्ही सलग आणि जरा पटपट बोला. ठीक आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही जो प्रश्न विचारला की कार्तिकी वारीच्या महापूजेला 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी एकानं येणं अपेक्षित आहे, त्याच्याबद्दल आमच्या संबंध महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु आपण जे मगाशी मांडलं की कार्तिकी वारीची महापूजा भक्त आणि देवामध्ये कुठलंही नातं लांबचं नसतं, दुरावा नसतो, आमची ही तीच भूमिका आहे. परंतु मराठा समाजाच्या भूमिकेची किंवा मागणीची दखल संबंध मंत्रिमंडळानं वारंवार चुकीच्या पद्धतीनं घेतली गेली, त्याची पाहिजे त्या पोटतिडकीनं दखल घेतली गेली नाही. आणि ही जी मागणी आहे संबंध महाराष्ट्रातील आमच्या तमाम मराठा समाज बांधवांची आहे, ती कुठल्याही व्यक्तिगत एका माझ्या किंवा व्यक्तिगत एका माणसाची नाही आहे, ही महाराष्ट्रातला संबंध मराठा समाजाची मागणी आहे. आणि भक्तानच या विठ्ठलाची महापूजा करावी हेच आमचं म्हणणं आहे. भक्तानं करू नये अशी आमची मागणी बिलकुल नाहीये. येणाऱ्या वारीच्या कुठल्याही एका वारकऱ्यांच्या हस्ते ही महापूजा व्हावी. मग वारकरी हा भक्त नाही का फक्त मंत्री आणि नेतेच त्या देवाचे भक्त आहेत? जो 24 तास जपमाळ करतो, पायी चालत येतो, आषाढी एकादशी असेल, कार्तिकी असेल, या 4 वाऱ्यांना तासन तास रांगेमध्ये उभारणारा तो भक्त ते देवाचं नातं होऊ शकत नाही का? मग त्या भक्ताला जर पूजेचा मान मिळाला तर बिघडलं कुठं? बिलकुल. आम्ही ही संदीप मांडवेजी, अत्यंत थेट आणि स्पष्टपणे आपण मुद्द्यावर आलात. फार बरं झालं, मला पण आवडलं त्या निमित्तानं. आणि मी तुम्हाला आता हाही प्रश्न खरं तर विचारणारच होतो की तुमचा आक्षेप राजकारण्यांना आहे का एकूणच महापूजेला आहे? तुम्ही उत्तर दिलेलं आहे. तुमचा आक्षेप विशिष्ट राजकीय व्यक्तींना दिसतो आहे, तुमचा आक्षेप सर्वसाधारण भाविक भक्तांना नाही. मग मला असं सांगा, मराठा आरक्षणाचा लढा आजचा नाही, मराठा आरक्षणाचा लढा अण्णासाहेबांनी सुरू केला 1980च्या दशकात, तेव्हापासूनचा आहे. तेव्हापासून आतापर्यंत किती महापूजांना आपण राजकारण्यांना येणं रोखलं? पंढरपूरमध्ये जर आपण माहिती घेतली साहेब तर 2009 पासून, जेव्हापासून आम्ही महाराष्ट्र किंवा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये अग्रेसर भूमिका घेतली, त्यावेळी पंढरपूरमध्ये आपण तिथल्या पोलीस स्टेशनशी संपर्क करू शकता. तुम्ही जर बघितलं तर तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब असतील, त्यांच्या हेलिकॉप्टरवर झालेली दगडफेक आपल्याला माहित असेल. त्यानंतर पंढरपूरमध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांची भर सभा मराठा समाजाच्या वतीनं उधळण्यात आली. त्यावेळचे तत्कालीन देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांची ही सभा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती उधळली गेली. त्यानंतर पंढरपूरमध्ये अशोक चव्हाण साहेबांसमोर 2 व्यक्तींनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला, त्यात ते 70% भाजले होते साहेब. आणि त्यानंतर शरद पवार साहेब पंढरपूर आल्यानंतर त्यांनाही रोखून, त्यांनाही त्यांच्या सभेपासून रोखण्याचं काम मराठा समाज बांधवांनी केलेलं आहे. इथं कुठल्याही व्यक्तिगत नेत्याला, पक्षाला हा मराठा समाजाचा विरोध नाही. मराठा समाजाला भूक लागलेली आहे, मराठा समाज मागास झालेला आहे, आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल. मग ती भूक लागलेली आहे, हे जर राज्यकर्त्यांना म्हणजे आपल्या कुटुंब प्रमुखाला मागणं हे साहेब चुकीचं आहे का? ठीक आहे, चर्चेत आणि मराठ्यांच्या आर्थिक मागासलेपणाची चर्चा आली तर ती अजून वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर जाऊ शकते.
आत्ता आपण फक्त आणि फक्त महापूजा कार्तिकीची भक्तानं करावी का राजकारण्यानं करावी या तुमच्या मुद्द्याला पुढे घेऊन जाऊयात. तुम्हाला मी पुरेसा सविस्तर वेळ दिला, शांतपणे तुमचे दोन्ही मुद्दे ऐकून घेतले. आता आपल्याला इतर मान्यवरांपर्यंत पोहोचायचं आहे. गणेश खणकरजी आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आपल्यासोबत आहेत. गणेशजी आपल्यापर्यंत येतो. ज्ञानेश्वर महाराज जळगावकरांना एक आधी संधी देतो. महाराज रामकृष्ण हरी, आवाज ऐकायला येतो? ज्ञानेश्वर महाराज जळगावकरांना माझा आवाज कदाचित पोहोचत नाही असं दिसतंय. एकदा आपण रामकृष्ण हरी, नमस्कार, धन्यवाद आपण या चर्चेमध्ये आलात. मला पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आणि तो थेट आत्ताच्या घडीला जी भूमिका संदीप मांडवे यांनी मांडली आहे त्या संदर्भातला आहे. माझी संदीप मांडवे यांच्यापेक्षा जास्त तक्रार असेल तर ती आपल्याबद्दल आहे. आपल्या म्हणजे वैयक्तिक तुम्ही घेऊ नका, एकूणच समितीबद्दल आहे. समितीला हे सांगता येणं शक्य नाहीये का की कार्तिकीच्या महापूजेचा वाद विनाकारण आहे? शासकीय महापूजा हा आपल्याकडचा गेल्या अनेक दिवसांचा, अनेक वर्षांचा प्रथा परंपरेचा भाग आहे. त्यात जातीय आरक्षणाचं आंदोलन आणू नका. बोला महाराज, बोला. श्री विठ्ठलाची आषाढी कार्तिकीची जी महापूजा होते ती छत्रपतींच्या काळापासून चालत आलेली महापूजा, ती शासकीय पूजा म्हणून पुढे भविष्यामध्ये तिचं रूपांतर झालं. आतापर्यंत त्या पूजेला मुख्यमंत्री महोदय आषाढीला कार्तिकीला येत होते. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पद निर्माण झालं त्यावेळेस आषाढी कार्तिकीला उपमुख्यमंत्री यायचे. आज तागायत ती पूजा प्रथा परंपरा यानुसार ती पूजा आजपर्यंत चालू आहे आणि मंदिर समिती ही पूर्णपणे शासनाला बांधील आहे आणि शासनाचीच नियुक्ती मंदिर समितीकडे आहे आणि शासनानेच आम्हाला नेमलेलं असल्या कारणामुळे ज्या प्रथा आणि आम्हाला जे नेमलं ते प्रथा परंपरा पालन करण्यासाठी नेमलेलं आहे. पण यावर्षी कधी नाही तो न होतो न भविष्यती असा एक प्रश्न समोर आला की दोन उपमुख्यमंत्री आहेत, मग आम्ही कुणाला निमंत्रण द्यायचं? कारण हा पूजा कोण करायचा हा विषय महाराष्ट्र शासनाचा आहे, हा आमच्याही अखत्यारीतला विषय नाहीये. त्यानुसार आम्ही विधी व न्याय विभागाला दीड महिन्यापूर्वी पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय मागवलेला आहे की आम्ही कुणाला बोलवावं काय नाही ते. परंतु आज तागायत त्यांचा निरोप आला नाही. काल कार्तिक यात्रेच्या निमित्तानं जी काही आमची मिटिंग होती, कारण कार्तिक यात्रा ही मोठी यात्रा 8-10 लाखाच्या पुढूनची यात्रा भरते आणि त्या यात्रामध्ये भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा त्याच्यातून काही मागणी ज्या काही करायच्या असतात, काही प्रशासकीय काही अडचणी असतात, त्यानुसार पालकमंत्र्याची बैठक ही सुद्धा त्याच्यामध्ये होत असते. तर त्या अनुषंगानं काल मीटिंग मध्ये असताना मराठा समाजाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या चालू आहे. मराठा समाजाचा आक्रोश आहेच की जेणेकरून आम्हाला आरक्षण मिळावं. आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु या गोष्टी होत असताना मंदिर समितीच्या प्रथा आणि परंपरा पालन करण्याचं सद्भाग्य देखील आम्हाला त्या निमित्तानं असावं जी, एवढी या निमित्तानं मला सर्व समाजाला विनंती करायची आहे. बिलकुल महाराज. परंपरा ज्ञानेश्वर महाराज, आपण असं सांगता आहात की या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमचाही एक रोल आहे, म्हणजे तुमची जी भूमिका तुम्हाला पाळायला सांगितलेली आहे आतापर्यंत वर्षानुवर्ष प्रथा परंपरांच्या अनुसार शिवरायांच्या पासून जे कर्तव्य समितीच्या अनुषंगाने अपेक्षित आहे तेच कर्तव्य पालन झालं पाहिजे. पण माझा प्रश्न आपल्याला असा आहे आणि तो थेट आहे, यानंतर गणेश खणकर यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. आपल्याला कालच्या बैठकीत हे थेट सांगता नाही आलं का की जातीय आरक्षणाचे आणि राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा, समितीच्या बैठकीत हा विषय नको? आपल्या चर्चेतला कुठलाच आवाज येत नाही. हॅलो जी, हॅलो, संदीप मांडवेजी पोहोचतो आपल्यापर्यंत, आपल्याकडे आवाज पोहोचेल असं पाहतो. ज्ञानेश्वर महाराजांना माझा प्रश्न होता, त्यांना माझा प्रश्न ऐकायला गेलाय का हे एकदा विचारावं लागेल. कदाचित काही तांत्रिक अडचण येताना दिसते. गणेश खणकरांपर्यंत पोहोचूयात. गणेशजी, माझा आवाज येतोय आपल्याला? एकदम स्पष्ट आवाज येतोय. आपण ऐकलं 2-3 टप्प्यातले मुद्दे इथे समोर आलेले आहेत. संदीप मांडवे जे आपल्यासोबत मराठा समन्वयक या नात्याने आहेत ते म्हणतात की व्यक्तीला विरोध नाही आहे, भूमिकेला विरोध आहे.
आता पहिल्यांदा पटकन या गोष्टीची आपल्याकडून खुलासेबार माहिती अपेक्षित आहे की देवेंद्र फडणवीस, अजित पवार ही दोन मंडळी आता उपमुख्यमंत्री पदावर आहेत आणि त्यांनी काहीही करून कार्तिकीच्या महापूजेला येऊ नये अशी भूमिका घेतली गेलेली आहे. ही भूमिका योग्य आहे का अयोग्य आहे आणि अशी भूमिका देवाच्या दारात घेणं गरजेचं होतं का? बघा, असं आहे की प्रसादजी, दोन मान्यवर आज चर्चेमध्ये आहेत. मी मांडवेंचंही मगाशी शांतपणे ऐकून घेत होतो आणि स्पष्ट करू इच्छितो की मी सुद्धा 96 कोळी मराठा आहे. मी मांडवेंचं ऐकताना मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मांडवेंनी एवढा सगळा इतिहास मांडला, पण मांडवेंनी एक गोष्ट नाही सांगितली की या मराठा आरक्षणासाठी जी काही लढाई झाली त्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एवढे मुख्यमंत्री होऊन गेले, पण फडणवीस हे एकच मुख्यमंत्री होते की ज्यांच्या काळात 9 महिने आरक्षण टिकलं. जसं हे सरकार बदललं आणि उद्धव ठाकरेजींचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांच्या कार्यकाळामध्ये आपण बाजू मांडू शकलो नाही. तो आजचा विषय नाहीये, त्याच्यावर आणखीन डिटेल काहीतरी बोलू. मुकुल रोहतगींची काय अवस्था झाली होती ती त्याच्यावर नंतर बोलू. पण ज्यांच्या कार्यकाळामध्ये हे आरक्षण टिकलं, ज्यांनी हे करून दिलं, त्यांच्याविषयी आज आपण ही भूमिका मांडतोय. आणि मुळात जळगावकर महाराज इथे बसलेत. महाराज रामकृष्ण हरी, ते विठ्ठलाच्या मंदिराच्या म्हणजे अख्ख्या जगात आणि अभिमानानं सांगतो, प्रसादजी तुमच्या चॅनलवरती चर्चा करताना इथं बाबाई होते आणि त्यांच्या समोर म्हटलं ना की अहो, जात पंथ सोडून तो कळस जेव्हा 5-10 किलोमीटरवरनं जेव्हा दिसतो ना पंढरपूरचा, तो वारकरी जागेवर नुसता उड्या मारतो, उड्या. महिनाभराच्या त्या हाल अपेष्टा वेदना सहन करू, जात पंथ धर्म सोडून आता मला विठ्ठलाच्या चरणी जायचंय. ज्या देवानं आम्हाला हा अधिकार दिलेला नाही, तर माणसाने आम्ही हे का ठरवायचं? आपली राजकीय लढाई आहे, ती राजकीय दृष्ट्या आपण लढली पाहिजे. होय, लढली पाहिजे, लढा. कारण अण्णासाहेब पाटलांनी ज्या दिवशी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आणि 95 ते 99 4 वर्ष जर का युती शासन सोडलं, तर त्यानंतर 99 ते 2014 पहिलं आरक्षण देईपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणाचं राज्य होतं? ज्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो आमचे पंतप्रधान व्हावे म्हणून, अहो त्यांना कधीच कसं सुचलं नाही की आरक्षण मी या पद्धतीनं देतो. कसं आहे की मी आज या ठिकाणी याला राजकारणाचा स्पर्श करत नाही, पण या मराठा विषयाचा मी अभ्यासक म्हणून सांगतो की ती 15 वर्ष, ती अगोदरची 1978 पासूनची 95 पर्यंतची वर्ष आणि मराठा आरक्षणाची भूमिका घेतली म्हणून शालिनीताई पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली हकालपट्टी, त्यांना विधानसभेचं नाकारलेलं तिकीट आणि शेवटी शालिनीताई पाटलांना आपल्या घरातून मोबाईलवरून करायला लागलेलं भाषण, हे सगळं मांडवे साहेब तुम्ही विसरलात का काय? विसरलात की काय? अहो, आरक्षण जर द्यायचं असेल तर ते दिलंच पाहिजे. या संदर्भातली विरोधाची भूमिका कोणी घेतली? किमान एवढं तरी एकदा सांगा. अहो, आम्ही स्पष्टपणे ही भूमिका मांडतोय की ते दिलं पाहिजे. हे देत असताना यामध्ये जो काही डेटा द्यायला हवा, त्यामध्ये जर मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे, आपण जर मराठा समाजाच्या आर्थिक दृष्टिकोनातून आपण ही भूमिका मांडतोय की होय, या महाराष्ट्रामध्ये 90% मुख्यमंत्री आमचे झाले, पण तरी आम्ही आमच्या समाजाचं भलं करू शकलो नाही, तर ती देत असताना काही तथ्य मांडावी लागतील. आणि तथ्य मांडण्यात आपण एकदा चुकलो, त्यावेळेला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आज मी त्यात जात नाही, पण परत जर का आपल्याला हे करायचं असेल तर त्यासाठी भूमिका घेतली, मांडली आणि हे सगळं विसरून आपण विठुरायाच्या पायाशी जाऊ नये म्हणून सांगतो. अहो, ही महाराष्ट्राची परंपरा नाही हो. मग उद्धव ठाकरेंना तुम्ही कसं काय परवानगी दिली मला सांगा ना? त्यांच्या कार्यकाळात ते आरक्षण केलं, पण तुम्ही त्यावेळेला का नाही बोललात? बरं, गणेश कणकर, या मुद्द्याला घेऊन आपण संदीप मांडवे यांच्यापर्यंत पोहोचू. संदीपजी, आता आपल्याला, मला असं वाटतंय की जे जे काही गणेश कणकरांनी मांडलं ते नीट ऐकायला आलेलं असेल. 2 मुद्दे याच्यात आहेत. एक, तुमच्या भूमिकेतल्या पक्षपाताचा आणि दुसरा तुमच्या भूमिकेतल्या पूर्वाग्रहाचा. दोन्हीवर आपण बोलाल. मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. साहेब, याच्यामध्ये पक्षपात, आता ते भाजपचे प्रवक्ते आहेत ना खांडके गणेशजी, ते भाजपची बाजू 100% मांडणार. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही. मी मगाशी आपल्याला सांगितलं की 94-95 असेल, 2008 असेल, 10 असेल, 11 असेल, 12 असेल, 14 असेल, 18 असेल,
आम्ही कुठल्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना हा विरोधच केलेला आहे. त्यावेळी आमच्यावर पंढरपूर शहर मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, हे मी बिनबुडाचं बोलत नाही. आणि विषय राहिला जो गणेशजींनी मांडला की 82 पासून आजपर्यंत किंवा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले, मग त्यावेळी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर का आला नाही आणि आला तर आरक्षण का दिलं गेलं नाही? त्याच्यामध्ये साहेब मी एकच सांगतो, मराठा समाजाची भूमिका कायम मोठ्या भावाची राहिलेली आहे. जे जे मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्रीच्या पदाच्या खुर्चीवर बसले, ते समाज म्हणून बसले नाहीत, महाराष्ट्राचा प्रमुख या नात्यानं कुटुंब प्रमुख म्हणून बसले. आणि ज्या पद्धतीनं घरातला मोठा भाऊ लहानग्या भावाचं कुटुंब, त्याची पोरं बाळ आधी बघतो आणि त्याची पोरं शिक्षणापासून वंचित राहतात, दुर्लक्ष होतं, त्या पद्धतीनं महाराष्ट्रातले मराठा समाजाचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री मराठा समाज म्हणून खुर्चीवर न बसता महाराष्ट्राचा कर्ता म्हणून बसले. समाजाच्या भावनेकडे त्यांनी कधी लक्ष दिलं, कधी दिलं नाही. परंतु ज्या ज्या वेळी आपण बघितलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला की हे समोरचे लोक कायम मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं, मराठा समाजाच्या नेत्यांना टार्गेट करणं, मी कुणालाही दोष देत नाही. परंतु आमच्या समाजाची जी भूमिका आहे की मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांनी त्यावेळी आरक्षण दिलंच पाहिजे, ठीक, ही भूमिका तुमची आहे का? म्हणजे ते झालेले मुख्यमंत्री चुकीचं वागलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि राहिला विषय, ठीक आहे, हे जे म्हणतात 94 ते 96, साहेब एक मिनिट, 94 ते 96 आणि देवेंद्र फडणवीसजी, संदीपजी एक मिनिट, गणेशजी, ज्यावेळी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आपण नाव घेता, आम्ही व्यक्तिशः कुणालाही टार्गेट फ्रेम करत नाही. आम्ही त्यांनाही मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ स्वीकारला, त्यांचं कामकाज बघितलं. मग मला एक सांगा, जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर आरक्षण दिलं होतं मग ते सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही? आणि जर टिकवायचं होतं, संदीपजी याचं उत्तर आलं थोड्या वेळापूर्वी, याचं उत्तर थोड्या वेळापूर्वी गणेश खंडकरांनी दिलं. आणि त्यातला जो कळीचा मुद्दा होता त्यावर आत्ताच्या घडीला वाद नको म्हणून विषय टाळला, कारण अन्यथा ती चर्चा खूप मोठी झाली असती. गणेश खंडकरांना एक प्रतिवादाची संधी आहे, 30 सेकंद आहेत. आपल्यासोबत महाराज बराच वेळ बसलेत, ज्ञानेश्वर महाराज जळगावकरांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मगाचे काही प्रश्न त्यांच्याकडून उत्तरासाठी अद्यापही अनुत्तरित आहेत, तिथे जायचंय. गणेश खंडकर पटकन 30 सेकंद ते 40 सेकंदात. मी मनापासून मांडवेंचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या वेळेला आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी काय म्हणजे बगल दिली आहे. अहो, मी मगाशी स्पष्ट केलं, मी सुद्धा 96 कुळी मराठा आहे. या मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेशी माझी कुठलीही तडजोड नाही. माझा पक्ष सोडून द्या तुम्ही. पण ज्या वेळेला मी म्हणालो की होय 90% मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले, त्यावेळी तुम्ही एका शब्दात म्हणालात, तो समाज म्हणून तिथे बसला नाही. मग समाज म्हणून जर अपेक्षा व्यक्त करायची नसेल त्या व्यक्तीकडे, मी चुकीचं काय सत्य आहे. आम्ही मराठा समाजाचा मुख्यमंत्री जर झाला तर मराठा समाजाने अपेक्षा का नाही व्यक्त करायची? होय, आमचा माणूस मुख्यमंत्री बसला तर समाज म्हणून केली पाहिजे. मांडवे, तुम्ही मी विचारलेला नाही, कुटुंब प्रमुखाची भूमिका मी एवढंच म्हणालो की अजिबात पळ काढत नाही. तुम्ही लपताय, पळ काढणारे आम्ही नाहीत, तुम्ही पळ काढताय. तुम्हाला आरक्षणाच्या मुद्द्यावरती केंद्रात एक ऑर्डिनन्स करायचा आहे. केंद्रात बहुमतात तुम्ही 2 वेळा आहात, राज्यात आहात. माझं ऐकून घ्या. तुम्ही बोलताना मी मध्ये बोलतो नाही, चुकीचं बोलताय. माझं ऐकून घ्या. अजिबात पळ काढत नाही. तुम्ही संवैधानिक भाषा वापरावी एवढं तुम्हाला सांगतोय. संवैधानिक भाषा वापरावी एवढं सांगतोय, पळ वगैरे काढलेला नाही. तुम्ही माझा पळ काढला म्हणून नका, पळ काढलेला नाही. नाही नाही, तुम्ही माझा प्रतिवाद ऐकून घेत नाही, मी तुमचं शांतपणे ऐकून घेतलं. ठीक आहे, मला गणेश खंडकर आणि संदीप मांडवे यांच्यातल्या शब्दबाणामध्ये हस्तक्षेप करावा लागतोय. आपण संदीप मांडवे, जे जे आक्षेप आले त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा फक्त लक्षात घ्यावा अशी विनंती आहे. जेव्हा मराठा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षण मिळालं नाही आणि ज्या वेळेला बिगर मराठा मुख्यमंत्री झाला त्यावेळेला आंदोलन बरोबर सुरू झालं. याची आठवण खंडकरांनी जेव्हा करून दिली तेव्हा तुम्ही उत्तरादाखल असं म्हणालात की त्यावेळच्या माणसानं कुटुंब प्रमुखाची भूमिका घ्यायची असते. अहो, पण मग ही भूमिका कायम समाजात मराठ्यांनी घ्यावी. इतर वेळेला मराठे मोठे भाऊ असतात आणि आता आरक्षण मागतात, हे सुद्धा महाराष्ट्र पाहतोय.
आता या विषयावरची चर्चा फार पुढे जाणं बरोबर नाही, योग्य नाही, वेळेची मर्यादा आहे. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज जळगावकरांपर्यंत पोहोचायचं आहे. महाराज, हा जो काही राजकीय मुद्दा चाललेला आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. महाराज, आपल्याला आवाज येतोय का हे सांगा. मगाशी मी पोहोचायचा प्रयत्न आपल्यापर्यंत केला होता. येतोय. मला आपण कृपया थेट आणि पटकन असं सांगून टाका की तुम्हाला कोण पूजेला आलेलं पाहायचंय, फडणवीस की पवार? महापूजेला कोण यावं कोण नाही हा विषय शासनाचा आहे. आम्ही शासनाला कळवलेला आहेच. त्यांनी ठरवून सांगायचंय की हे मंत्री महोदय महापूजेला येणार आहेत म्हणून, परंतु आम्हाला काही अजून कुठलं उत्तर आलेलं नाही. आणि ज्यावेळेस आपण मगाशी म्हटलात की हे आमची पहिल्यापासूनची मंदिर समितीची भूमिका आणि वारकरी संप्रदायाची भूमिका आहे की देशाची घटना ही निधर्मी घटना आहे, परंतु महाराष्ट्र एक असं दैवत आहे की त्या दैवताच्या ठिकाणी प्रतिवर्षी येऊन या राज्याचे प्रमुख म्हणून इथं आपल्या पांडुरंगाच्या पुढे नतमस्तक होतात आणि देवाची पूजा करतात. हे संपूर्ण महाराष्ट्राचं भाग्य आहे. तर आमची अशीच इच्छा राहणार आहे की मंदिर समिती किंवा जे काही आजपर्यंत चालत आलंय त्या पद्धतीने यावं. बरं, आपण आमच्यातल्याही असं काही म्हणताय की लोकांनी योग्य मागे त्या ज्या- पद्धतीनं सरकारनं कळवावं आणि अपेक्षित असलेला माणूस आपल्यापर्यंत पोहोचावा. मला पण पटकन तरीही आपल्याला हे विचारावंसं वाटेल आणि मगाशी याच प्रश्नाचं उत्तर राहिलं. पटकन त्याच्यावरचा खुलासा करा. तुम्ही तुमच्या गावात हे सांगाल का की महापूजेत राजकारण आणू नका? आपल्या माध्यमातून आम्ही सांगितलंच आहे की आता आपल्या माध्यमातून आम्ही आता बोललोच आहे की हे महाराष्ट्राचे प्रमुख या ठिकाणी येत आहेत. तर त्या आतापर्यंत मी तेच सांगत होतो तुम्हाला. आमच्यातल्याही एक दोन महाराजांनी ज्यावेळेस असा हा महापूजेला अडवायचा हा विषय झाला त्यावेळेस आम्ही त्यांना स्पष्टपणानं सांगितलेलं होतं की बाबा महापूजेला त्यांना येऊ द्या, आपण त्याच्यानंतर काय असतील त्या आपल्या गोष्टी बघू. असा हा विषय मागेही झालेला होता. आणि त्या अनुषंगानं माझी संपूर्ण मराठा समाजाला सुद्धा विनंती राहील की त्यांनी हा विषय गहन आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याच्यात वाद नाही, परंतु हे मिळत असताना आडवाआडवी सुद्धा काहीच तशीच शोभत नाही. परंतु शेवटी भावनेचा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष झाला हा विषय प्रलंबित पडलेला आहे, त्याच्यामुळे त्या प्रतिक्रिया असू शकतील, परंतु त्यानुसार शासनानेही त्या बाबतीत थोडासा विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊन तशा पद्धतीनं तो विषय शासनाचा आहे, आमचा विषय राहत नाही. परंतु निर्णय लवकर घेतला म्हणजे सर्वांना सगळ्या गोष्टी मोकळ्या होतील एवढी एक मोठी मत. ठीक आहे, आपण या विषयातली कायदेशीर बाबही जर समजून घेतली तर लक्षात येईल की हा विषय हा न्यायालयीन सुद्धा आहे, हा केवळ आणि केवळ शासकीय पातळीवरचा नाही. वेळेची मर्यादा आहे आपल्या सगळ्यांना. या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.